नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सीरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक पूर्णपणे अभ्यासलेला आहे, ज्याचं नाव आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट। आणि आता आपण दुसरा टॉपिक अभ्यासत आहोत, ज्याचं नाव आहे अकाउंट्स फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न। दोन्ही टॉपिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत। पहिल्या टॉपिकवर 12 मार्कचा क्वेश्चन आणि दुसऱ्या टॉपिकवर देखील 12 मार्कचा क्वेश्चन, असं टोटल 24 मार्काचा तुमच्या बोर्डाच्या पेपरचा आपण अभ्यास करून घेत आहोत, ज्याच्यामध्ये आता सगळे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत यूट्यूबला। टॉपिक नंबर 1 चे जर ते तुम्ही बघितलेले नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। टॉपिक नंबर 2 आपला चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण सॉल्व एक्झाम्पल 10 पर्यंत अभ्यासलेले आहेत, थिअरी अभ्यासलेले आहेत, बेसिक कन्सेप्ट अभ्यासलेला आहे। तर याचे देखील व्हिडिओ मी तुम्हाला त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे, तुम्ही जाऊन तिथे ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती अशी असते की चॅनलला सबस्क्राईब करायचं, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करील ते तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील आणि तुम्हाला त्याचा अभ्यास करता येईल। आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचे, व्हिडिओला लाईक करायचं। जर काही कन्सेप्ट तुम्हाला समजलेले नसतील, जर काही डाऊट असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता। तर आता आपला आज जो आपण व्हिडिओ आज जे आपण शिकणार आहोत तो आहे आपला आज जे आपण शिकणार आहोत ते आहे सॉल्व एक्झाम्पल नंबर 11। तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आजचे एक्झाम्पल। विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सर्वांना माहिती आहे। आपण सुरुवातीला एक्झाम्पल रीड करतो, काय सांगितले ते समजून घेतो आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करतो। तर चला सुरुवातीला एक्झाम्पल रीड करू, काय सांगितले ते समजून घेऊया। बघा, दयानंद लायब्ररी अंबेजोगाई एक चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन आहे, जे दयानंद लायब्ररी आहे, अंबेजोगाईची आहे ती। You are required to prepare income and expenditure account for the year ended 31st March 2020 and balance sheet as on date। म्हणजे तुम्हाला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचे आणि बॅलन्स शीट बनवायचे। आता या ठिकाणी बघा, आपल्याला बॅलन्स शीट दिली सुरुवातीला, ज्यावेळेस आपल्याला एक्झाम्पल मध्ये बॅलन्स शीट देतील त्यावेळेस ती ओपनिंगची बॅलन्स शीट आहे असं गृहीत धरायचं। ओपनिंगची म्हणजे काय, वर्ष सुरू होण्याच्या वेळेसची, म्हणजेच त्याला आपण लास्ट इयर क्लोजिंग बॅलन्स शीट किंवा त्याला आपण लास्ट इयर बॅलन्स शीट देखील म्हणणार। काय सांगितलं लक्षात येते, जी बॅलन्स शीट दिली ती ओपनिंगची किंवा गेल्या वर्षीची बॅलन्स शीट आहे। आता गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटला ज्या लॅबिलिटी आणि ॲसेट असतील, त्या लॅबिलिटी आणि ॲसेट त्यापैकी काही लॅबिलिटी आणि काही ॲसेट आपल्या या बॅलन्स शीटच्या ॲसेटला म्हणजे करंट इयर बॅलन्स शीटच्या ॲसेटला येणार आहेत। काही लॅबिलिटी ॲसेट मध्ये चेंजेस होतील, ते चेंजेस करून आपण घेणार। काही लॅबिलिटी जर पेड केलेले असतील, उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर या ठिकाणी बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत 2000 रुपये, हे जर पेड केलेले असतील तर पेमेंटला दिसत असतील, मग आपण चेक करायचं की पेड केलेत का। बघा 2000 रुपये आणि या ठिकाणी दिसते बघा पेमेंटला, ही पेमेंट साइड आहे आणि पेमेंट साइडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2000 रुपये अमाऊंट दिसते, म्हणजे ही लॅबिलिटी पेड केलेली। मग ही लॅबिलिटी आपण आपल्या करंट इयर बॅलन्स शीटला घेणार नाही, येते लक्षात। करंट इयर बॅलन्स शीटला ही लॅबिलिटी घेणार नाही। आणि काही ॲसेट्स सुद्धा असतात। ॲसेट मध्ये काय असू शकतं की बाबा एखादा इन्कम आउटस्टँडिंग आहे तो भेटायचा राहिलेला, म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम जर बॅलन्स शीटच्या ॲसेटला, कोणत्या लास्ट इयर बॅलन्स शीटच्या ॲसेटला जर एखादा आउटस्टँडिंग इन्कम असेल, गेल्या वर्षी भेटायचा राहिला म्हणून गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला दिसत असेल, तर तो भेटला तर रिसिप्ट साइडला आपल्याला दिसत असेल, तर तो एखादा शोधायचा आणि तो इग्नोर करायचा। आपण या वर्षीच्या बॅलन्स शीटला तो घेणार नाहीये। तर आधी लास्ट इयरची जी बॅलन्स शीट आहे, या ठिकाणी जे लॅबिलिटी आणि ॲसेट दिलेले आहेत त्यातल्या लॅबिलिटी, काही लॅबिलिटी आहे अशी येतील, काही मध्ये जर पेड केलेले असतील तर त्या पेड केलेल्या घेणार नाही, काही चेंजेस असतील तर ते चेंजेस करून घेणार। तर बघा, कॅपिटल फंड आहे असं आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला घेणार, हा लॅबिलिटीला घेणार। त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, अतिशय महत्त्वाचं सांगितलं त्यांनी, काय सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स। ॲडव्हान्स मध्ये सबस्क्रिप्शन बॅलन्स शीट तर सर लास्ट इयरची, आणि लास्ट इयरला प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन असेल, म्हणजे मागच्या वर्षी प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन आहे 3000 रुपये, म्हणजे ते या वर्षीचं मागच्या वर्षी भेटले म्हणून मागच्या वर्षी प्री रिसिव्ड दिसते, लक्षात घ्या। या वर्षीचं मागच्या वर्षी भेटले म्हणून ते मागच्या वर्षी रिसिव्ड इन ॲडव्हान्स आहे। मग हे सबस्क्रिप्शन ऍक्च्युअली या वर्षीचं म्हणजे करंट इयरचे, ते आपल्याला या वर्षीच्या सबस्क्रिप्शन मध्ये काय करावं लागणार आहे, ऍड करावं लागणार आहे।
या वर्षीच्या सबस्क्रिप्शनमध्ये काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. असेटला बघा फर्निचर आहे आपण असेटलाच लिहिणार, बुक्स आहे आपण असेटलाच लिहिणार, स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प. आता ही मटेरियल कन्झ्युमची वर्किंग आठवा, पहिलाच प्रॉब्लेम मी त्यावर तुम्हाला सांगितलं होतं समजून. मटेरियल कन्झ्युम तर त्याच्यामध्ये हा लास्ट इयर म्हणजेच लास्ट इयरच्या ओपनिंगची बॅलन्स शीट आहे. म्हणजे हा स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प कोणता स्टॉक आहे, ओपनिंगचा स्टॉक आहे. हा पोस्टेज स्टॅम्पचा कोणता स्टॉक आहे, ओपनिंगचा. आणि त्या ठिकाणी ओपनिंगचा स्टॉक आपल्याला काय करायचं त्याचं वर्किंग मी तुम्हाला सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज ही असेट आहे आणि कॅश इन हँड कॅश ॲट बँक ही ओपनिंगची कॅश आहे. त्याच्यामुळं ही आपण घेणार नाही, इग्नोर करणार. बघा इथं सुद्धा 7,000 आणि 40,000 आहेत, इथे सुद्धा 7,000 आणि 40,000 आहेत. ही ओपनिंगची कॅश असल्यामुळं आपण या ठिकाणी ती इग्नोर करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिले. रिसिप्ट अँड पेमेंटला काय दिले बघूया. बघा रिसिप्टला मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन प्रकारचे रिसिप्ट असतात. एक म्हणजे कॅपिटल रिसिप्ट ज्याला आपण लॅबिलिटी म्हणतो आणि दुसरं म्हणजे रिव्हेन्यू रिसिप्ट ज्याला आपण इन्कम म्हणतो. म्हणजेच रिसिप्ट साईडला ज्या अमाऊंट दिल्यात एकतर कॅपिटल रिसिप्ट किंवा रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे त्या लॅबिलिटी किंवा इन्कमच्या आहेत. पेमेंटला सुद्धा त्याच प्रकारे एकतर कॅपिटल पेमेंट किंवा रिव्हेन्यू पेमेंट असेल. रिव्हेन्यू कॅपिटल पेमेंट असेल तर ते असेट असणार आहे, कधीतरीच केला जाणारा खर्च. रिव्हेन्यू पेमेंट असेल तर वारंवार ते आपले एक्सपेन्सेस असणार आहेत. म्हणजे पेमेंट साईडला ज्या अमाऊंट दिल्यात ते एकतर एक्सपेन्सेस किंवा असेटच्या असणार आहेत. तर तेच शोधायचंय. बॅलन्स ब्रॉड डाऊन हा ओपनिंगचा बॅलन्स आहे, हा इग्नोर करणार. कॅपिटल फंड आपल्याला अवेलेबल आहे बॅलन्स शीटला म्हणजे जुन्या बॅलन्स शीटला, त्याच्यामुळे आपल्याला ती बनवायची गरज नाही. पुढं मेंबर सबस्क्रिप्शन दिलेलं त्यांनी. आता हे आपलं इन्कम आहे, आपण इन्कमला लिहिणार. आता सबस्क्रिप्शनला एक स्टार मार्क करावं लागेल कारण की लास्ट इयरचं त्याच्यामध्ये ऍड करायचं. बघा हे रिसिव्ड इन ॲडव्हान्स लास्ट इयर ऍड करायचं आहे, त्याच्यामुळे त्याला मी स्टार मार्क करून ठेवतो. एंट्रन्स फी इन्कम आहे, इन्कमला लिहिणार. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर इन्कम आहे. हायर ऑफ लेक्चर हॉल इन्कम आहे. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी इन्कम आहे. आणि लाईव्ह मेंबरशिप फी. आता ह्या लाईव्ह मेंबरशिप फीवर 100% ऍडजस्टमेंट असते, पण त्याला तत्पूर्वी आपण काय करूया, इन्कम असं गृहीत धरूया. सॅलरी सर पेमेंटला एक्सपेंडिचर आहे. परचेस ऑफ पोस्टेज स्टॅम्प आता हे मटेरियल कन्झ्युमची वर्किंग आहे, हे एक्सपेंडिचरलाच करायचं असतं, एक्सपेंडिचरला दाखवणार. बुक्स आता बुक्स आपली काय आहे, असेट आहे, हे आपल्याला असेटमध्ये ऍड करावं लागेल. जुने बुक्स आहेत का, आहेत, मग जुन्या बुक्सला आपल्याला एक स्टार मार्क करावं लागेल ओल्ड बॅलन्स शीटला. परचेस कधी केले ते लक्षात घ्या. लास्ट प्रॉब्लेम मध्ये मी याच्यावरची वर्किंग डेप्रिशिएशनची कशी करायची ते सांगितलं. 1/10/2019 परचेस केलेलं, म्हणजे याच्यावर आपल्याला ऑक्टोबर महिन्यापासून 1/10/2019 ते 31 मार्च 2020 महिन्याचं कॅल्क्युलेट केलं तर 6 महिन्याचं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. किती महिन्याचं, 6 महिन्याचं. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड 2000, हे आउटस्टँडिंग म्हणजे गेल्या वर्षीचे आहेत. हे गेल्या वर्षीचा खर्च आपण एक्सपेंडिचरला दाखवणार नाही, इग्नोर करणार. इन्व्हेस्टमेंट इन फिक्स डिपॉझिट आपली असेट आहे, असेटला लिहिणार. पण एकदा फिक्स डिपॉझिट आपल्याला बॅलन्स शीटला दिले का जुन्या, तर नाही दिलं, डायरेक्ट असेटला लिहूया. फर्निचर आपली असेट आहे, असेटला लिहिणार. पण फर्निचर दिलंय का जुनं, बघा जुनं फर्निचर आहे त्यामुळे त्याला स्टार मार्क करणार. या जुन्या फर्निचरमध्ये हे नवीन फर्निचर ऍड करणार आणि याच्यावर सुद्धा डेप्रिशिएशन असणार. याचं वर्किंग करावं लागणार. 1/7 परचेस केले, 1/7 ते 31 मार्च 2020 असं 9 महिन्याचं डेप्रिशिएशन याच्यावर कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. किती महिन्याचं, 9 महिन्याचं. 1 जुलै पासून 31 मार्च 2020 पर्यंत, जुलै 19 ते 31 मार्च 2020 असं 9 महिने. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचरला रेंट एक्सपेंडिचर आहे आणि बॅलन्स कॅरीड डाऊन ही आपली असेट आहे, कॅश आणि बँकचा बॅलन्स त्या असेटला लिहिणार. ऍडजस्टमेंट 5च आहे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघा डेप्रिसिएशन दिले बुक्सवरचं. हे डेप्रिशिएशन आपल्या त्या पर्टिक्युलर असेट मधून आपण लेस करणार, म्हणजे बुक्स मधून काय करणार, लेस करणार आणि एक्सपेंडिचरला दाखवणार. मग आपल्याला बुक्सला बॅलन्स शीटच्या असेटला दिले त्याला एक स्टार मार्क करूया. आणि फर्निचरवर पण त्याच्या खालचीच ऍडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशनची, त्याला सुद्धा इथं स्टार मार्क करून ठेवतो. बघा नेक्स्ट त्यांनी ऍडजस्टमेंट दिलेली की डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 8.5%. हे सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे, फर्निचर मधून लेस करावं लागणार आहे, फर्निचर मधून लेस. आणि आपण त्याचा दुसरा इफेक्ट आपल्या एक्सपेंडिचरला दाखवणार आहोत. देन नेक्स्ट बघा 50% एंट्रन्स फी, 50% एंट्रन्स फी अँड होल अमाऊंट ऑफ लाईफ मेंबरशिप फी शुड बी कॅपिटलाइज.
आता एंट्रन्स फी आणि लाईव्ह मेंबरशिप फी कॅपिटलाइज आहे, म्हणजे त्या पर्टिक्युलर रिसिप्ट मधून म्हणजेच त्या इन्कम मधून आपल्याला ही अमाऊंट लेस करून ऍड करावी लागणार आहे कॅपिटल फंड मध्ये. कशामध्ये ऍड करणार आपण? कॅपिटल फंड मध्ये. त्याच्यामुळं आपण काय करणार आहोत, एंट्रन्स फी आणि लाईव्ह मेंबरशिप फीला स्टार मार्क करणार. बघा लाईव्ह मेंबरशिप फीला तर केलेला आहे, एंट्रन्स फी जी आहे आपली त्याला एक स्टार मार्क करूया. या ठिकाणी आपल्याला एंट्रन्स फी दिली रिसिप्टला. Then next number 4th adjustment is library had 2000 member paying subscription of ₹100. बघा आता लायब्ररीकडे 2000 मेंबर आहेत आणि ते 100 रुपये सबस्क्रिप्शन पेड करतात, म्हणजे 2000 लोक 100 रुपये वर्गणी देतात, म्हणजे थोडक्यात आपल्याला 2 लाख रुपये भेटले पाहिजे ॲज अ सबस्क्रिप्शन म्हणून. पण हे 2 लाख रुपये भेटले पाहिजेत, पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ही सबस्क्रिप्शनची कन्सेप्ट जरा क्रिटिकल दिलेली आपल्याला. 2 लाखातले आपण इनरला जर बघितले, आपल्या इन्कमला जर बघितले, तर या ठिकाणी 2 मेंबर्स सबस्क्रिप्शन नावाचा आयटम आहे आणि किती दिसत आहेत? 1,80,000 या वर्षीचे. म्हणजे या वर्षीचे आपल्याला करंट इयरचे सबस्क्रिप्शन 2 लाख भेटायला पाहिजे होते. ऍक्च्युअल किती आहे? 2 लाख भेटायला पाहिजे, पण 2 लाखातले 1,80,000च भेटलेले आहेत. किती भेटले? 1,80,000. आणि जर ऑब्झर्वेशन केलं तुम्ही तर जुन्या बॅलन्स शीटला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स दिसते. बघा या ठिकाणी सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स 3,000, म्हणजे गेल्या लास्ट इयरला या वर्षीचे 3,000 भेटलेत, म्हणजे थोडक्यात 1,80,000 प्लस या वर्षीचे 3,000 असे टोटल या वर्षीचे 1,83,000 भेटलेत. किती भेटलेत? हे 1,80,000 हे 1,83,000 2 लाखातनं. म्हणजे भेटायचे किती राहिलेत? 17,000 रुपये भेटायचे राहिलेत. त्याला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयर असं म्हणणार आपण. लक्षात घ्या, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयर हे 17,000 रुपये आपल्याला ऍड करावं लागतील आणि आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहावे लागतील. तर हे कसं करायचं मी तुम्हाला सांगेल. ही ऍडजस्टमेंट जराशी महत्वाची, IMP करा त्याला. आणि लास्टला दिलेले आहे द व्हॅल्यू ऑफ अनयूज पोस्टेज स्टॅम्प, म्हणजेच काय? क्लोजिंग स्टॉक दिलाय त्यांनी ऑफ पोस्टेज स्टॅम्प. तर तो किती आहे? 200 रुपये. मटेरियल कंझ्युम साठी महत्वाचा आहे, हा आपण काय करणार आहोत? लेस करणार आहोत आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. त्याचे 2 इफेक्ट होतात. प्रॉब्लेम समजून घेतलेला आहे, काय करायचं ते इन शॉर्ट मध्ये समजून घेतलेलं आहे. आता सॉल्व्ह करायला सुरुवात करू. पहिल्यांदा आपण ही बॅलन्स शीट जी दिलेली आहे आपल्याला ती ट्रान्सफर करून घेऊया आपल्या नवीन बॅलन्स शीटला. तर सुरू करू. पहा, फर्स्ट कॅपिटल फंड दिलेले, आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार आहोत कॅपिटल फंड आणि त्याची जी अमाऊंट आहे ती इनरला लिहिणार आहोत 7,50,000 7,50,000. नेक्स्ट कॅपिटल फंड झाल्यानंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स, हे आपलं पुढल्या वर्षीचं म्हणजे लास्ट इयर बॅलन्स शीटला रिसिव्ड आहे ऍडव्हान्स मध्ये, म्हणजे ते या वर्षीचं सबस्क्रिप्शन आहे. आपण काय करूया? सबस्क्रिप्शनची वर्किंगच दाखवून टाकूया. बाय सबस्क्रिप्शन आपण इन्कमला लिहितो, बाय सबस्क्रिप्शन आपल्या इन्कमला लिहूया. त्याची अमाऊंट माहित नाही आपल्याला, ते तसंच राहून देऊ आणि त्या ठिकाणी लिहू ऍड सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स आणि अमाऊंट लिहू त्याची ₹3,000 इनरला. त्याच्या खाली एक लाईन मारूया आणि अजून एक सबस्क्रिप्शनवर ऍडजस्टमेंट आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार? त्या ठिकाणी अजून 2 लाईन सोडून अशा पद्धतीने लिहून घेणार आहोत सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. आणि ज्यावेळेस सबस्क्रिप्शनची अमाऊंट भेटेल त्यावेळेस ती त्या ठिकाणी लिहून टाकूया. नेक्स्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे पेड केलेत, हे इग्नोर करणार. इथं बघा तुम्हाला दिसतील पेमेंटला आपण हे बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड केलेत पेमेंटला, अमाऊंट सेम आहे त्यामुळे लायबिलिटी नाही ती बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला घेणार नाही. फर्निचर आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया, इनर कॉलमला लिहूया फर्निचर. बॅलन्स शीटच्या असेटला फर्निचर, इनर कॉलमला अमाऊंट लिहिणार आहोत. अमाऊंट आहे ₹50,000 आणि फर्निचरवर 2 ऍडजस्टमेंट आहेत, त्याच्यामुळे पहिल्या ऍडजस्टमेंटसाठी 1 लाईन आणि दुसऱ्या ऍडजस्टमेंटसाठी 2 लाईन अशा पद्धतीने त्याचं वर्किंग करण्यासाठी आपण जागा सोडणार आहोत. नेक्स्ट फर्निचर झाल्यानंतर बुक्स आहे सेम, फर्निचर सारखंच बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि लिहायचं बुक्स आणि त्याची जी अमाऊंट आहे ते आपण इनरला लिहिणार आहोत. त्याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे 6,50,500 रुपये बुक्सची अमाऊंट. याच्यामध्ये पहिल्यांदा परचेस केलेले आहेत ते ऍड करावे लागतील, त्याच्यासाठी 1 लाईन जागा आणि दुसऱ्यांदा
आपल्याला डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचे त्याच्यावर, त्याच्यासाठी 2 लाईन, अशा पद्धतीने 3 लाईन जागा सोडून आपण बुक्स लिहिलेला आहे. पुढे बघा, या ठिकाणी स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प, याचं मटेरियल कंझ्युमची वर्किंग आहे. आपण काय लिहूया, आपला पोस्टेज स्टॅम्प आपला खर्च आहे, किती खर्च झाला त्याच्यावर हे शोधण्यासाठी सुरुवातीला एक्सपेंडिचरला लिहून टाकूया टू पोस्टेज स्टॅम्प, त्याला अंडरलाईन करूया आपण पोस्टेज स्टॅम्पला. आणि लक्ष द्या, याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याचं वर्किंग लिहायचं. म्हणजे आपण मटेरियल कंझ्युमचं वर्किंग त्या ठिकाणी मेन्शन करून टाकायचं. फर्स्ट आपण त्याचा ओपनिंग स्टॉक लिहिणार, मग लिहिताना लिहायचं ओपनिंग स्टॉक. आणि ओपनिंग स्टॉक आपल्याला ओपनिंगच्या बॅलन्स शीटला, म्हणजेच गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटला दिलाय तो आहे 500 रुपये, तो आपण त्या ठिकाणी लिहूया. इनरला ₹500. याच्यामध्ये आपण ऍड करतो परचेस, म्हणजे जर परचेस केलेला असतील पोस्टेज स्टॅम्प 100% परचेस केलेले पेमेंटला दिसतात, पेमेंटला ते आहेत ते. आता ज्यावेळेस तिथे जाऊया आपण सॉल्व करत करत, त्यावेळेस ते लिहूया, जागा सोडू परचेस लिहू, आणि खाली त्याच्या एक ओळ जागा सोडून लिहायचं लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक हा नेहमी ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला असतो, शेवटच्या ऍडजस्टमेंट मध्ये क्लोजिंग स्टॉक दिलेला, तो ज्यावेळेस तिथे जाईल त्यावेळेस लिहूया, त्यासाठी देखील जागा सोडूया. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे हे लिहिण्यासाठी, वर्किंग करण्यासाठी अशा पद्धतीने लिहून ठेवलेलं आहे. पोस्टेज स्टॅम्प झाल्यानंतर जुन्या बॅलन्स शीटला इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज आहे 7,000, ही असेटच आहे, बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज. देन नेक्स्ट पुढे जाऊया, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हा ओपनिंगचा बॅलन्स आहे, हा इग्नोर करणार. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अतिशय सोपं, रिसिप्टला लॅबिलिटी किंवा इन्कम आहे, बॅलन्स ब्रॉट डाऊन इग्नोर करतो, कॅपिटल फंड दिला असेल तर. त्याच्यानंतर मेंबर सबस्क्रिप्शन, आता सबस्क्रिप्शन आपला इन्कम आहे 1,80,000, आपण इन्कमला लिहिलेले बघा सबस्क्रिप्शन, फक्त अमाऊंटला 1,80,000 रुपये, आणि त्याच्यामध्ये लास्ट इयरचं प्री रिसिव्ड ऍड होणार, म्हणजे इनरला लिहिणार 1,83,000 रुपये, 1,83,000. नेक्स्ट सबस्क्रिप्शन झाल्यानंतर एंट्रन्स फी, हा सुद्धा इन्कम आहे, इन्कमलाच लिहिणार बाय एंट्रन्स फी, आणि त्याची अमाऊंट इनरला लिहिणार आहोत ₹30,000, 30,000 रुपये, आणि याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, एक ओळ जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. देन नेक्स्ट लिहूया आपण सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. आता हे ओल्ड न्यूजपेपर आपला इन्कम आहे, इन्कमलाच लिहिणार आपण बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, आणि त्याची अमाऊंट ₹2,000 आउटर कॉलमला लिहून टाकायचं 2,000 रुपये. नेक्स्ट पुढे जाऊया, हायर ऑफ लेक्चर हॉल, हा सुद्धा इन्कम आहे, 10,000 रुपये इन्कमला लिहिणार आपण बाय हायर ऑफ लेक्चर हॉल, 10,000 रुपये अमाऊंट आपण आउटरला लिहिणार आहोत. देन नेक्स्ट पुढे जाऊया, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज आहे, तर हे सुद्धा इन्कम, इन्कमलाच लिहिणार आपण बाय इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹5,000. त्याच्यानंतर लाईफ मेंबरशिप फी आहे 10,000 रुपये, याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, आपण हे सुद्धा इनरलाच लिहिणार बाय लाईफ मेंबरशिप फीज, इनरला लिहून एक ओळ जागा सोडलेली आहे. अशा पद्धतीने आपण काय केलेले आहेत, सगळे रिसिप्ट ट्रान्सफर केलेले आहेत. आता आपण पेमेंटकडे जायचं. पेमेंटमध्ये फर्स्ट आपल्याला दिलेलं आहे त्यांनी सॅलरी, हा आपला एक्सपेंडिचर आहे, ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, तर ते पेमेंटला लिहूया टू सॅलरीज, म्हणजेच एक्सपेंडिचरला लिहायचं टू सॅलरीज, त्याची अमाऊंट आहे ₹24,000, आउटर कॉलमला लिहिले ₹24,000. दॅन नेक्स्ट परचेज ऑफ पोस्टेज स्टॅम्प, बघा आता ह्याचं मटेरियल कंझ्युमची वर्किंग करतोय आपण, ते एक्सपेंडिचरला आपण त्याचा फॉर्मॅट लिहूनच ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये परचेस ऑफ पोस्टेज स्टॅम्प म्हणजे परचेस केलेले आहेत 1,500, म्हणजेच पेमेंटला आपण ओपनिंग स्टॉक प्लस परचेस जे आहे त्या ठिकाणी लिहायचं ₹1,500, आणि इनरला लिहिणार आपण ₹2,000, म्हणजे टोटल वर्षभरामध्ये 2,000 रुपयाचा पोस्टेज स्टॅम्प आपल्याकडे आहे. दॅन नेक्स्ट पुढे जाऊया, बुक्स ही आपली असेट आहे, परचेस केलेली 1,00,000 रुपयाची, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले आपण बुक्स, त्या ठिकाणी यायचं आणि लिहायचं ऍड न्यू बुक्स, किंवा परचेस ऑफ न्यू बुक्स म्हटलं तरी चालेल, मी इन शॉर्ट न्यू बुक्स लिहितो, न्यू बुक्स परचेस केल्याशिवाय होणारच नाही, ते न्यू बुक्स आहेत, आणि त्याची अमाऊंट आहे ₹1,00,000. इनरला आपण 7,50,500 लिहिणार आहोत, याच्यावर डेप्रिशिएशन आहे, त्यासाठी एक वेळ जागा सोडली. दॅन नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड डिपॉझिट 50,000, असेटच आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं इन्व्हेस्टमेंट इन FD, आणि त्याची अमाऊंट ₹50,000 आउटरला लिहिणार आहोत 50,000 रुपये. दॅन नेक्स्ट पुढे जाऊया, फर्निचर ही आपली असेट आहे, आपण या बॅलन्स शीटच्या असेटला फर्निचर लिहिलंय, त्या ठिकाणी आपल्याला परचेस ऑफ न्यू फर्निचर, किंवा तुम्ही नुसतं ऍड म्हणायचं या ठिकाणी
न्यू फर्निचर अमाऊंट लिहिणार आहोत ₹30,000 आणि आउटरला नाही इनरलाच त्याची अमाऊंट लिहिणार आहोत ₹80,000. फर्निचर झालेलं आहे. त्याच्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरलाच लिहूया आपण बाय टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत ₹6,000. दॅन नेक्स्ट रेंट ₹18,000 एक्सपेंडिचरलाच लिहिणार टू रेंट ₹18,000 आउटर कॉलम आणि लास्ट कॅश आणि बँकचा बॅलन्स शीटच्या असेटला जायचं. एक दोन ओळी जागा सोडून लिहूया आपण कॅश इन हँड. ही जागा का सोडायची कारण की ऍडजस्टमेंट मध्ये काही जर असेल बॅलन्स शीटच्या असेट येणारा दुसरा इफेक्ट तर त्याच्यासाठी. तर कॅश इन हँडची अमाऊंट आहे 9,500 आउटरला लिहिणार 9,500 आणि कॅश ॲट बँक कदाचित माझ्या डोक्याच्या मागे अमाऊंट दिसत असतील त्याच्यामुळे थोडंसं क्षमस्व. कॅश ॲट बँक ₹43,000. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे सगळे रिसिप्ट पेमेंट ट्रान्सफर केले. आता आपल्याला जायचंय ऍडजस्टमेंटकडे. ऍडजस्टमेंटमध्ये पहिली ऍडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशन ऑन बुक्स. आता डेप्रिशिएशन ऑन बुक्स आहे 10%. याची वर्किंग नोट करावी लागणार आहे. वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिशिएशन ऑन बुक्स किंवा नुसतं नंबर 1 लिहा डेप्रिशिएशन ऑन बुक्स. याच्यामध्ये आपण आता सेम आपली मेथड काय आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा हे वर्किंग केलं होतं. बुक्स लिहायचं याच्यामध्ये ओल्ड बुक्स आणि न्यू बुक्स अशा पद्धतीने 2 भाग करायचे. इथेच करतो. फर्स्ट लिहितो या ठिकाणी ओल्ड बुक्स आणि इकडे लिहूया आपण न्यू बुक्स. आता ओल्ड बुक्स मध्ये आपण बॅलन्स शीटला जुन्या बघायचं बुक्स किती. तर जुन्या बॅलन्स शीटला बुक्स आहेत ₹6,50,000 तर ते लिहिणार इथं 6,50,500 बरं का. आणि त्याच्यानंतर न्यू बुक्स कितीचे पाहायचं हे आपल्याला पेमेंटला दिसणारे परचेस केलेले न्यू बुक्स बघा. या ठिकाणी बुक्स दिसतात 1,00,000 परचेस केलेत 1 ऑक्टोबर 2019ला. मग मी या ठिकाणी न्यू बुक्स ₹1,00,000 लिहितो आणि हे कधी परचेस केलेले परचेस ऑन 1/10/2019. मग याच्यावर बघा आपल्याला 1/10/2019 ते 31/3/2020 असे महिने जर मोजले बरं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च टोटल 6 महिन्याचं डेप्रिसिएशन 6 मंथ डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करावं लागेल. तर बघा आता डेप्रिशिएशन किती सांगितले त्यांनी आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये बघितलं तर ते आहे 10%. मग आपण काय करू अगोदर जुन्या असेट वर काढूया. मग जुनी असेट किती 6,50,500 गुणुले 10/100 जर केले तर ते डेप्रिशिएशनची अमाऊंट जे असणार आहे ते अमाऊंट आपल्याला भेटणार आहे ₹65,050. आणि इकडे जे नवीन डेप्रिशिएशन आहे म्हणजे नवीन बुक्स आहेत त्याच्यावर जर डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं म्हणजे नवीन बुक्स आहेत ₹1,00,000 त्याच्यावर आपल्याला किती टक्के 10/100 जर केलं आणि किती महिन्याचं काढायचंय 6 महिन्याचं म्हणून 6/12 जर केलं तर आपल्याला या 1,00,000वर 10% 10,000 6 महिन्याचं त्याच्या निम्मे म्हणजेच 5,000 डेप्रिशिएशन भेटणार आहे. मग आपण जर टोटल डेप्रिशिएशन म्हटलं या ठिकाणी टोटल डेप्रिशिएशन इज इक्वल टू 65,050 प्लस 5,000 जर असं कॅल्क्युलेशन केलं तर 70,050 ₹70,050 असं टोटल डेप्रिशिएशन आपल्याला भेटणार आहे. आणि हे ₹70,050 आपण काय करणार घेणार आणि आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला येणार ज्या ठिकाणी आपण बुक्स लिहिलेले त्या ठिकाणी यायचं आणि लिहायचं लेस डेप्रिशिएशन ॲट 10% आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहिणार आपण ₹70,050. बघा 7,50,500 मधून जर ₹70,050 जर वजा झाले तर आउटरला ₹6,80,450 येतील. 6,80,450 अशा पद्धतीने आपण हे डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलेलं आहे बुक्सवरचं. आता आपल्याला पुढच्या ऍडजस्टमेंट आता हे याचा दुसरा इफेक्ट राहिला याचा दुसरा इफेक्ट आपण एक्सपेंडिचरला येणार आणि त्या ठिकाणी लिहिणार टू डेप्रिशिएशन ऑन बुक्स अमाऊंट लिहिणार ₹70,050.
आणि दुसरा इफेक्ट, आता दुसरी ऍडजस्टमेंट डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 8.5%, याचं सुद्धा सेम तसंच करायचंय. वर्किंग नोटकडे जाऊया आणि डेप्रिशिएशन ऑन फर्निचर असं लिहूया आपण. नंबर 2 ची वर्किंग आहे आणि याच्यामध्ये फर्स्ट आपण काय करणार, फर्निचर असं लिहून घेऊया. फर्निचर याच्यामध्ये ओल्ड फर्निचर आणि न्यू फर्निचर असे दोन भाग करणार आणि याच्यावर डेप्रिशिएशन किती, 8.5% डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. आता ओल्ड फर्निचर कुठं सापडतील आपल्याला, बॅलन्स शीटच्या असेटला, जुन्या बॅलन्स शीटच्या असेटला. जर बघितलं जुन्या बॅलन्स शीटच्या असेटला तर 50,000 रुपये ओल्ड फर्निचर आहेत. तर ओल्ड फर्निचर आपण लिहूया ₹50,000 आणि न्यू फर्निचर पेमेंटला सापडतील, परचेस केलेत म्हटल्यानंतर पेमेंट झाले त्याचं. इथं बघा फर्निचर आहेत 30,000 रुपयाचे न्यू फर्निचर. न्यू फर्निचर लिहिणार मी 30,000 रुपये आणि हे कधी परचेस केलेले, परचेस ऑन, कधी परचेस केलं, जर पेमेंटला बघितलं आपण तर ते परचेस केलेली डेट दिली आहे त्यांनी आपल्याला. बघा फर्निचर परचेस ऑन इथं पहा 1/7/2019 म्हणजे 1/7/2019 या तारखेला हे परचेस केलेले आहेत. म्हणजे बघा 1 जुलै पासून म्हणजे 1/7/2019 ते वर्ष संपणार आहे 31/3/2020 या तारखेपर्यंत आपल्याला याच्यावरचं डेप्रिशिएशन. किती महिने होतात, 7वा महिना 1 तारीख आहे म्हणजे पूर्ण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च पूर्ण आहे. म्हणजे टोटल 9 महिन्याचं डेप्रिशिएशन, 9 मंथ डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करावं लागेल. कसं कॅल्क्युलेट करायचं बघूया. पहिल्यांदा ओल्ड फर्निचरवर कॅल्क्युलेट करू. 8.5% ओल्ड फर्निचरवर. तर पहा आपण काय करणार, 50,000 इंटू 8.5 डिवायडेड 100 जर केलं तर ते आपल्याला डेप्रिशिएशन भेटणार आहे फर्निचरवरचं 4,250 रुपये, हे ओल्ड फर्निचरवरचं. आणि इथं न्यू फर्निचरवर आपल्याकडे 30,000 रुपयाचं न्यू फर्निचर आहे. 30,000 रुपयावर 8.5% भागिले 100 गुणुले या ठिकाणी 9 महिन्यात म्हणून 9/12 जर केलं तर आपल्याला टोटल 30,000वर 1,912 रुपये भेटणार आहे. आणि मग आपण या ठिकाणी टोटल डेप्रिशिएशन जर लिहिलं, टोटल डेप्रिशिएशन इज इक्वल टू 4,250 प्लस 1,912 इज इक्वल टू 6,162 रुपये, एवढं डेप्रिशिएशन असणार आहे. आणि हे डेप्रिशिएशन आपल्या फर्निचर मधून लेस करायचं. फर्निचर आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले, त्या ठिकाणी यायचं म्हणायचं लेस डेप्रिसिएशन ॲट 8.5% आणि ते अमाऊंट लिहिणार आहोत त्याची 6,162 रुपये, सॉरी 6,162 रुपये. हे वजा होतील 80,000 मधनं, तर आउटरला आपल्याला भेटणार आहे 73,838 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचरला लिहिणार आपण टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. अमाऊंट लिहिणार आहोत 6,162 रुपये. अशा पद्धतीने आपली 2 नंबरची ऍडजस्टमेंट आपण कंप्लीट केलेली, जे डेप्रिशिएशन होतं ते. 3 नंबरमध्ये 50% एंट्रन्स फी म्हणजे एंट्रन्स फीच्या 50% अमाऊंट आणि लाईव्ह मेंबरशिपची होल अमाऊंट म्हणजे 100% अमाऊंट काय कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटलमध्ये कन्वर्ट करायची. तर एंट्रन्स फी आपण इन्कमला लिहिले, त्या ठिकाणी यायचं लिहायचं लेस 50% कॅपिटलाइज. एंट्रन्स फी इन्कमला लिहिलेले, त्या ठिकाणी यायचं लेस म्हणायचं 50% कॅपिटलाइज. तर 30,000च्या 50% 15,000 आणि राहिलेली रिव्हेन्यू म्हणून 15,000 इन्कमला दाखवणार. आणि लाईव्ह मेंबरशिप फी आहे त्यात होल अमाऊंट आहे म्हणून पूर्णच्या पूर्ण कॅपिटलाइज म्हणणार आपण. कॅपिटलाइज्ड पूर्ण 10,000 रुपये या ठिकाणी कॅपिटलाइज होतील, आउटरला नील येतील. आणि या दोन्ही अमाऊंट 15,000 आणि 10,000 बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला यायचं, त्या ठिकाणी आपण कॅपिटल फंड लिहिले, त्या ठिकाणी लिहायचं ॲड 50% एंट्रन्स फी, त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹50,000 15,000 आणि प्लस लाईफ मेंबरशिप फी पूर्णच्या पूर्ण ती आहे 10,000 रुपये. अशी तिन्हींची टोटल आपण इनरलाच घेणार आहोत 7,75,000 रुपये.
3 नंबर ऍडजस्टमेंट झाली. 4 नंबर मध्ये बघा लायब्ररीचे 2000 मेंबर आहेत. पेइंग सबस्क्रिप्शन 100 रुपये, म्हणजे 2000 गुणुले 100 जर केले तर 2 लाख सबस्क्रिप्शन येते. 2 लाख भेटायला पाहिजे, पण आपल्याला भेटले ते 1,80,000. मग राहिले किती? 20,000 भेटायचे राहिले सर. पण या 20,000 रुपयात लास्ट इयरलाच आपल्याला या वर्षीचे 3,000 रुपये भेटलेत. म्हणजे लास्ट इयरलाच 3,000 भेटले. म्हणजे थोडक्यात आता सध्या भेटायचे किती राहिले या वर्षीचे? 17,000 रुपये. लास्ट इयरला कुठं भेटलेले दिसत आहेत सर? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला या ठिकाणी सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स 3,000. गेल्या वर्षी ऍडव्हान्स मध्ये भेटले, म्हणजे ते या वर्षीचे आहेत. मग या वर्षीचे 3,000 भेटलेले आहेत ऑलरेडी. 20,000 3,000 भेटलेले आहेत, म्हणजे 17,000 भेटायचे राहिले. म्हणजे 17,000 आउटस्टँडिंग आहेत. आपण या ठिकाणी येणार म्हणणार ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. अमाऊंट लिहिणार ₹17,000. आउटरला आपण दाखवताना 2 लाख रुपये दाखवणार आणि हे 17,000 बॅलन्स शीटच्या असेटला दाखवणार आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयर आणि अमाऊंट लिहिणार आहोत आपण ₹3,000. आणि 5 नंबरला द व्हॅल्यू ऑफ अनयूज पोस्टेज स्टॅम्प. आता पोस्टेज स्टॅम्प आहे 200 रुपये, तो अनयूज आहे म्हणजे क्लोजिंग स्टॉक आहे. मग आपण आपल्या एक्सपेंडिचरला बघा क्लोजिंग स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प लिहिले, त्या ठिकाणी फक्त 200 रुपये लेस होणार. आउटरला येणार 1,800. म्हणजे आपल्याकडे ओपनिंगचा 500 होता, परचेस केले 1,500, टोटल 2,000 झाले आणि त्यातले शिल्लक म्हणजे क्लोजिंग स्टॉक 200 राहिला. 1,800 रुपये आपण आउटरला लिहिणार आणि हे 200 रुपये इन फ्युचर यूज करणार आहोत. म्हणजे बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प आणि अमाऊंट लिहिणार त्याची ₹200 आउटर कॉलम. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, सगळा प्रॉब्लेम समजून घेतलेला आहे. आता क्लोजिंगला सुरुवात करायची. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बघायचं सुरुवातीला, तर त्याची इन्कमची टोटल जास्त असणार इन्कम अँड एक्सपेंडिचरची. तर ती इन्कमची मी थोडंसं स्क्रोल करून वर घेतो, म्हणजे तुम्हाला मी जी अमाऊंट लिहितो ती दिसेल. ती जी टोटल असणार आहे ती असणार आहे 2,32,000. इन्कमची टोटल 2,32,000. तीच आपण आपल्या एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत 2,32,000. आणि त्यातून ह्या सगळ्या एक्सपेंडिचरच्या अमाऊंट जर वजा केल्या तर आपल्याकडे 1,05,988 रुपये 1,05,988 रुपये आपला सरप्लस राहणार आहे. त्याला म्हणायचं टू सरप्लस. कंसात लिहायचं एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेंडिचर. आणि हा सरप्लस 1,05,988 रुपये आपल्या बॅलन्स शीटला घेऊन यायचा आणि तो कॅपिटल फंड मध्ये ऍड म्हणायचं सरप्लस. अमाऊंट लिहायची 1,05,988 रुपये इनरला लिहिली आणि याची टोटल आपण आउटरला लिहिणार आहोत 8,80,000 8,80,988 रुपये. आणि आता बॅलन्स शीट जर क्लोज केली तर तेवढ्यानीच बॅलन्स शीट असणार आहे लायबिलिटी साइड 8,80,988 रुपये आणि असेट सुद्धा तेवढ्यानीच क्लोज होणार 8,80,988 रुपये. तर अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे आणि समजून घेतलेलं आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं आहे. समजलेलं असेल तर तुमच्या वर्गमित्रांपर्यंत हे शेअर करायला विसरायचं नाही. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल समजून घेणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.